डायलिसिस सेंटरचे उद्घाटन झाले पण सेवा नाही. कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार. मोठ्या गाजावाजात आमदार महेंद्र थोरवेंच्या वाढदिवसाचे औचित्य साधत उद्घाटन झालेले कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील डायलिसिस सेंटर अजूनही रुग्णांसाठी बंदच असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. टेक्निशियन नियुक्ती व औषध साठ्याअभावी हे केंद्र सुरूच झाले नसल्याने रुग्णांना खासगी व बाहेरील रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. कर्जत तालुक्यातील रुग्णांसाठी मोठा दिलासा ठरणार असे मानले गेलेले कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील डायलिसिस सेंटर प्रत्यक्षात मात्र अद्याप कार्यान्वित झालेले नाही. 7 एप्रिल रोजी आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते उद्घाटन होऊनही 15 वडा उलटला तरी एकाही रुग्णाला येथे डायलिसिस सेवा मिळालेली नाही. कर्जत तालुक्यातील अनेक रुग्णांना सध्या रायगड हॉस्पिटल, पनवेल, नवी मुंबई येथील केंद्रे किंवा खासगी ट्रस्ट मार्फत चालवलेल्या डायलिसिस सेंटरचा आधार घ्यावा लागत आहे. सरकारी रुग्णालयात मोफत सेवा उपलब्ध होणार या अपेक्षेने रुग्णांना दिलासा मिळाला होता. मात्र प्रत्यक्षात केंद्र बंद असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. वडवली येथील एक रुग्ण सध्या रायगड हॉस्पिटलमध्ये डायलिसिस करून घेत असून खासगी रुग्णालयापेक्षा सरकारी रुग्णालयात ही सेवा मिळणार असल्याने आर्थिक समस्या सुटेल असे त्यांना वाटले होते. परंतु एक 15 वडा गेला असून अद्याप हे डायलिसिस सेंटर सुरू झालेले नाही. दरम्यान नेरळ येथील राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष गणेश खराटे हे आपल्या नातेवाईकाला डायलिसिससाठी घेऊन गेले असता सेंटरला कुलूप असल्याचे आढळले. चौकशीत हे केंद्र अद्याप सुरू झालेले नसल्याचे स्पष्ट झाले. आश्चर्याची बाब म्हणजे 7 एप्रिल पासून आतापर्यंत केवळ 4 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यात 6 प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि 1 ग्रामीण रुग्णालय असूनही संभाव्य रुग्णांची यादी संकलित करण्याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे हे डायलिसिस सेंटर केवळ दिखावा आहे का असे सवाल उपस्थित होत असून रुग्णांना तातडीने सेवा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी जोर धरत आहे. अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केव्ही न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा.